सुनीता, काय वेळ? किती वाजले? 12:30 झाला. अजून तुमच्या आयुष साहेबांचा पत्ता नाही. घराला कोणाला टाइमची पडलीच नाही इकडे. आम्हीच इथे फक्त मरतोय. येऊन दे जरा, बघतो त्याला मी मग. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ. शोधुनी तुझी तू वाट चाल एकला. होऊ दे जरा उशीर सोड दोष काय धीर. राग संपदा पहाट होई रे पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. आला आयुष. आज बघतोच मी याला. आज ना मध्ये नको पडू तू. आज फक्त मी आणि तो आहे, मध्ये नाही यायचा. या राज साहेब या. तेच सांगायचं आहे तुला. घराचा तमाशा म्हणून ठेवलास हा. काय ही वेळ? रोज 12-12 वाजता येतो. तुला वेळचा काय भान आहे की नाही? तुला एक दमडी कमवायची अक्कल आहे की नाही? हेच फक्त करण्यासाठी आलायस तू इकडे? हेच फक्त आमच्या बघणार राहिला होता आयुष्यात हा? माझी गोष्टी जी आहे ना ते मला परत दे. चल चालतो या घरातून. बाबा आणि जा जिथे तुला तुझी किंमत आहे. बाबा तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. दिवसभर जग असलं आणि रात्री स्वतःचीच माणसांनी घराचा दरवाजा बंद केला. आता जायचं तरी कुठे? ह्याची येळ देवा नका नका मागे घेऊ. ह्याची येळ देवा नका नका मागे घेऊ. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. विन जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून. नारायण ये रे पाहू पाहू विचारून. तुझ विन कोण आहे मज. विन कोण आहे कोण आहे. ठीक आहे आयुष, शांतो काय नाही. इथे घर सोडलेले तर खूप येतात रे, पण टिकतो तोच ज्याच्या रक्तात जिद्द आणि नाद असते. मला नाव कमवायचं नाही दादा, मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. नक्कीच नक्कीच स्वतःला तू सिद्ध कर. मुंबई येथे प्रत्येक जण धावत असतो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी. पण काही जण धावत असतात ते इतिहास जिवंत ठेवण्यासाठी. पाऊस सुरू होताच ध्यास लागतो तो बाप्पाच्या आगमनाचा. संपूर्ण धरणी वाट पाहत असते त्या क्षणाची आणि अखेर तो क्षण येतोच.
नातीही वेगळी, पण ओळख मात्र एकच, आणि ती म्हणजे वादळ. प्रत्येक तालात शिस्त, प्रत्येक सरावात समर्पण आणि प्रत्येक ठोक्यात स्वरांगण हे दिसलंच पाहिजे. झालं गणरायाचं आगमन, झालं गणरायाचं. हे झालं गणरायाचं आगमन, झालं गणरायाचं आगमन. स्वारी आली उंदरावर, स्वारी आली उंदरावर. हे झालं गणरायाचं आगमन, झालं गणरायाचं आगमन. स्वारी आली उंदरावर, स्वारी आली उंदरावर. कसं कुशीत डोलतंय मन. घडलं बाप्पाचं दर्शन, आहा, घडलं बाप्पाचं दर्शन. बाप्पाला पाहताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना जागी होते. पण एका वादकासाठी बाप्पा फक्त मूर्ती नसतो, तो त्याच्या प्रत्येक तालात असतो. जशी प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती बाप्पांच्या सोंडेत असते, तसेच प्रत्येक ताल त्या वादकासाठी एक नवा विश्वास असतो. बाप्पाचे कान प्रत्येकाची हाक ऐकतात आणि वादकाला त्या एका नादात फक्त एकच हाक ऐकू येते, ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया. त्या लाखोंच्या गर्दीमध्ये त्या एका नजरेचा शोध असतो, ती म्हणजे फक्त बाप्पांची नजर. कधी ताशाच्या एका तालात, कधी ढोलाच्या एका ठोक्यात आणि कधी फक्त एका क्षणाच्या दर्शनासाठी वादक स्वर्गाहूनही सुंदर नजारा बघतो, तो म्हणजे आपला बाप्पा. तो फक्त वादक नसतो, तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी मित्र असतो, कुठेतरी कर्मचारी असतो, तर कुठे विद्यार्थी. त्याचं आयुष्यही बाकी सगळ्यांसारखंच असतं. फरक एवढाच, दिवस संपला की त्याचा प्रवास संपत नाही. कुणी वेळ देतो, कुणी झोप देतो आणि कुणी स्वतःचा पूर्ण दिवस. पण हे सगळं कोणासाठी? फक्त बाप्पांसाठी. हातावरचा घाव आणि ते उमटलेले ठसे, खांद्यावरचा भार आणि पाठीवर साचलेला थकवा व प्रत्येक सरावात केलेली मेहनत ही त्याची किंमत नाही, ही त्याची साधना आहे. कारण बाप्पांसाठी केलेली मेहनत कधीच फक्त मेहनत राहत नाही, ती श्रद्धा होते, ती सवय होते, ती ओळख होते आणि शेवटी बाप्पांच्या स्वागताची भाषा होते. आणि मग ज्या क्षणाची वाट पाहत हा सगळा प्रवास सुरू झाला होता, तो क्षण समोर उभा राहतो. बाप्पाच्या एका नजरेत हातांवरचे घाव विसरले जातात, पाठीवरचा भार हलका होतो थकवा कुठेतरी मागे राहतो आणि उरतो तो फक्त नाद. या नादात कोणाचे तरी भान हरवते, कोणाचे दुःख फिरते, कोणीतरी सुखाला गवसणी घालतं. कारण वादकासाठी वादन म्हणजे फक्त आवाज नाही, बाप्पाशी साधलेला संवाद असतो. त्याच्याशी मारलेली एक अदृश्य मिठी असते आणि त्या मिठीत प्रत्येक वादकाला त्याचा बाप्पा भेटतो.